नमस्कार, परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पेढा. तर खूप छान असा हा पेढा तयार झालेला आहे. चवीला सुद्धा खूप छान लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. तर चला पाहू यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 2 वाट्या मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे. दूध थोडंसं मी काढून घेतलेलं आहे. 1 वाटी तूप, थोडेसे काजू पावडर, इलायची पावडर, पिस्त्याचे काप. कढईमध्ये दूध टाकू. थोडंसं दूध मी बाजूला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी केसर भिजवत घातलेलं आहे. दूध गरम झालं की यामध्ये तूप टाकू. तूप वितळल्यावर यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे. तूप वितळलेलं आहे, पाहू शकता. आता मिल्क पावडर टाकू. मिक्स करून घेऊ. गुठळ्या मोडत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये केसर भिजवत घातलेलं दूध टाकू. मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे गुठळ्या मोडत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता गुठळ्या मोडून झालेल्या आहेत. तर आता यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहोत. एक वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर कमी गोड लागत असतील तर थोडीशी साखर कमी टाकू शकता. पिठी साखर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊ. पाहू शकता आपली पिठी साखर विरघळलेली आहे. आता असंच आपला 4-5 मिनिटे मंद आचेवर घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये काजूची मी जी बारीक पावडर करून घेतली होती ती टाकू. थोडीशी इलायची पावडर ती टाकू. मिक्स करून घेऊ. पाहू शकता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता थंड झाल्यावर हे आणखीन घट्ट होईल, त्यामुळे काढून घेऊ. आता हे थंड होऊन देऊ. इथे पाहू शकता थंड झालेलं आहे. थोडंसं मऊ करून घेऊ. पाहू शकता मऊ झालेला आहे. आता थोडासा अशा प्रकारे हातावर गोळा घेऊन गोल करू आणि दोन्ही हाताच्या मध्ये गोल करून अशा प्रकारे आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे. यावर पिस्त्याचा काप आणि केशरची मी एक काडी टाकलेली आहे. तर खूप छान असे पेढे तयार होतात. अशाच प्रकारे आपल्याला सगळे पेढे करून घ्यायचे आहेत. खूप छान असे पेढे तयार झालेले आहेत, पाहू शकता. मी तुम्हाला एक मोडून दाखवते. पाहू शकता खूप छान झालेले आहेत. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.